अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांसाठी 20 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर आमदार आमशा पाडवी यांच्या पाठपुरावा केल्याने मंजूर झाले आहे. प्रयत्नाला यश आले असून पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आभार पत्रकार परिषदेत मानले. जिल्हा नियोजन समितीमार्फत पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी सुमारे 20 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी वेळोवेळी आपल्या मतदारसंघात विकासासाठी मागणी केली होती. आमदार आमशा पाडवी यांनी आपल्या मतदारसंघात शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, रोजगार अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. त्याचेच फलस्वरूप जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमाने आपल्या मतदारसंघात विविध विकास कामांसाठी 20 कोटीपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आणण्यात मोठे यश आले आहे. यामुळे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघात विकास कामांना चालना मिळाली आहे. त्यांनी अक्कलकुवा येथील आमदार कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात त्यांनी सांगितले की मागच्या पालकमंत्र्यांनी अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात विकासासाठी एवढा निधी आजपर्यंत दिला नाही. सदर जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाच्या विकासासाठी 20 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केला. त्यांचा आभार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी मानले आहे. आज नंदुरबार जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री मान्य कोकाटे साहेब त्यांच्या अभिनंदन करण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यात खास याच्यासाठी आम्ही पालकमंत्री साहेबांचे अभिनंदन करतो आहे आणि आभार भी त्यांचे मानणार आहे. जेव्हा DPTC राहील तिथे त्यांना अगोदरच आपण आभार त्यांचे मानणार आहे का आमच्या मतदारसंघामध्ये धडगाव अक्कलकुवामध्ये जे आजपर्यंत अंगणवाडीचे जर विषय आपण केलं तर कधी होणार नाही विषय तो पालकमंत्री साहेबांनी आम्हाला जसं आम्ही सुचवलं तसं त्याने मंजूर करून दिल्या. जवळजवळ धडगाव अक्कलकुवामध्ये 106 अंगणवाड्या मंजूर करून दिल्या. म्हणून त्यांचा आभार मानण्यासाठी आम्ही आज मीटिंग घेतली आहे. आणि माझ्या या मतदारसंघामध्ये जवळजवळ 20 कोटीची निधी आम्हाला पालकमंत्री साहेबांनी दिला आहे. म्हणून आज पत्रकार परिषद घेतली आणि त्याचा जाहीर आभार मानतो आहे.